नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इंडियन नेव्हीकडून अग्निवीर पदासाठी काही जागा निघालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अग्निवीर SSR, अग्निवीर MR आणि अग्निवीर MR मेडिकल असे त्या पदाचे नाव आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला पात्रता दिलेली आहे. आपण जर अग्निवीर SSRसाठी अप्लाय करत असाल तर आपल्याला आपली 12वी पास असणे गरजेचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 50% असणे गरजेचे आहे आणि सोबतच आपले विषय हे मॅथ आणि फिजिक्स असणे पण गरजेचे आहे. किंवा आपली जर 12वी नसेल तर आपल्याला कोणता पण आपली एक इंजिनिअरिंग डिप्लोमा असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इन्स्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा आर्थिकशास्त्र आणि गणित या गैर व्यावसायिक विषयांसह 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असणे गरजेचे आहे. आणि आपण जर अग्निवीर MR साठी अप्लाय करत असाल तर आपल्याला इथं फक्त आपली 10वी पास असणे गरजेचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 50% गुण असणे आवश्यक आहे. आणि आपण जर अग्निवीर MR मेडिकलसाठी फॉर्म भरत असाल तर आपल्याला इथं आपली 12वी कंप्लीट असणे गरजेचे आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला आपल्या 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट असणे पण गरजेचे आहे आणि आपल्याला 12वीमध्ये 50% असणे आवश्यक आहे. या तीनही पोस्टमध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी आपल्याला आपली उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे आणि आपल्याला इथं आपल्या वयाची अट दिली आहे. आपण जर अग्निवीर SSRसाठी अप्लाय करत असाल तर आपला जन्म 1 डिसेंबर 2024 ते 31 मे 2008 यांच्या बीचमध्ये झालेला असावा आणि आपण जर अग्निवीर MRसाठी अप्लाय करत असाल तर आपला जन्म 1 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 यांच्या बीचमध्ये झालेला असावा आणि आपण जर अग्निवीर MR मेडिकलसाठी अप्लाय करत असाल तर आपला जन्म हा 1 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009च्या बीचमध्ये झालेला असणे गरजेचे आहे. तर याप्रमाणे आपल्याला इथं आपल्या वयाची अट दिलेली आहे आणि आपल्याला इथं आपल्या नोकरीच्या ठिकाणा संपूर्ण भारत राहणार आहे आणि त्याच्यासोबतच आपण आपल्या ज्या पोस्टसाठी अप्लाय कराल त्याची फीज आपल्याला इथं 550 प्लस 18% GST एवढी फीज दिलेली आहे. आपण जर इथं 2 पोस्टसाठी अप्लाय कराल तर आपली फीज आहे याच्या दुप्पट होणार आहे आणि आपल्याला या फॉर्मसाठी ऑनलाईन अप्लाय करायचे आहे. आणि आपल्याला इथं काही महत्त्वाच्या तारखे दिलेल्या आहेत. आपल्याला या फॉर्मसाठी अप्लाय करण्याची लास्ट डेट दिलेली आहे 6 एप्रिल 2024ची आणि आपली इथं स्टेज 1ची एक्झाम होणार आहे मे 2026मध्ये आणि स्टेज 2ची एक्झाम होणार आहे सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा डिसेंबरमध्ये 2026 आणि MR मेडिकलची आपली ही एक्झाम फेब्रुवारी, मार्च किंवा मेमध्ये 2027मध्ये होणार आहे. तर चला तर बघूया आपण या पोस्टसाठी कशाप्रकारे ऑनलाईन अप्लाय करू शकता. SSR, MR किंवा MR मेडिकलसाठी कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय करा. सर्वांची प्रोसेस सेमच आहे. तर आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये 2 लिंक दिलेल्या आहेत, एक SSR MR आणि दुसरा एक MR मेडिकलची. तर आपण इथं ज्या पोस्टसाठी अप्लाय करत असाल त्या लिंकवरती क्लिक करून ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी या पेजवरती येऊ शकता. या पेजवरती आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली ईमेल ID द्यायची आहे. ईमेल ID दिल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली नेममध्ये आपल्याला आपला पूर्ण नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तर नॅशनॅलिटीमध्ये आपण इंडियन असाल तर इंडियन, नाहीतर नेपाळीज असाल तर हा नेपाळीजवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली हा कॅप्चा दिलेला आहे. हा कॅप्चा इथं फिल करून आपल्याला इथं रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपली इन्फॉर्मेशन येऊन जाणार. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण चेक करून आपल्याला इथं या ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या ईमेल ID वरती एक व्हेरिफिकेशन लिंक सेंड होऊन जाणार. ते लिंक आपल्या ईमेल ID वरती याप्रमाणे नो रिप्लाय CBT या नावाने इथं येऊन जाणार. या व्हेरिफिकेशन लिंकला आपल्याला इथं ओपन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं थोडासा लोडिंग होऊन इथं आपला मोबाईल नंबर येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हा कॅप्चा फिल करून जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे. OTP फिल केल्यानंतर इथं खाली आपल्याला इंटर पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे. त्या पासवर्डमध्ये आपल्याला ABCD मधला कोणता पण एक लेटर अप्पर केसमध्ये घ्यायचा आहे, त्याच्यासोबतच एक लेटर लोअर केसमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे एक स्पेशल कॅरेक्टर घ्यायचा आहे. सोबतच एक 0 ते 9 मधून कोणता पण एक नंबर घ्यायचा आहे. याप्रमाणे आपल्या इथं आपला पासवर्ड बनवायचा आहे. जसे की आपण इथे एक्झाम्पलमध्ये पाहू शकता 5@123 किंवा आपण इथं आपलं नाव पण लिहू शकता जसे की सोनू @123456 याप्रमाणे. आणि तोच पासवर्ड आपल्याला इथं खाली रिटाईप पासवर्डमध्ये इथं आपल्याला आणखी टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली दिलेला हा कॅप्चा इथं फिल करून आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन इथं आपला सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि इथं आपला पासवर्ड पण तयार होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉगिन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं रजिस्टरच्या साईडला लॉगिंगचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला त्या लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथे
लॉगिंगचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला लॉगिंग करण्यासाठी इथं आपल्याला आपली ईमेल आय डी द्यायची. त्याच्यानंतर आपण जो आता पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड आपल्याला इथं फिल करायचा आणि हा इथं दिलेला कॅप्चा इथं फिल करून आपल्याला इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं. याप्रमाणे आपण इथं आपला सक्सेसफुली रजिस्ट्रेशन करून इथं लॉगिंग पण होऊन जाणार आणि या पेजपासून आपल्याला आपला फॉर्म फिलअप करण्याची सुरुवात करायची. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला डोमेसियल स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं या डोमेसियल स्टेटमधून सिलेक्टवरती क्लिक करून आपला जो डोमेसियल स्टेट असेल तो स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस जे ईमेल आय डी दिली होती ते ईमेल आय डी इथं येऊन जाणार आणि इथं आपला मोबाईल नंबर पण येऊन जाणार आणि इथं खाली आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला अल्टरनेट मोबाईल नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपला कोणता पण दुसरा मोबाईल नंबर किंवा आपल्या आईवडिलांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून आपल्याला आपली जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला याप्रमाणे यू आर इलिजिबल फॉर अग्निवीर याप्रमाणे इथं ऑप्शन येऊन जाणार आणि आपल्याला जर आपल्या इलिजिबिलिटी चेक करायची असेल तर आपल्या इथं खाली क्लिक हेअर टू एज लिमिट डिटेल्स चेक करायचा आहे. इथं ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथून आपली एज लिमिटची डिटेल्स चेक करू शकता. डिटेल्स चेक केल्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण NCC कॅन्डिडेट आहात का. असाल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि नसाल तर आपल्याला या बॉक्सला खाली सोडायचं आहे. त्याच्यानंतर इथं स्पॉन्सर कॅन्डिडेट ए आणि स्पॉन्सर कॅन्डिडेट बी म्हणून असं विचारलं आहे. असाल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि नसाल तर त्यांना तसाच सोडायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आडनाव द्यायचं आहे. आपला नाव दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं हा गार्डियन नेमचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपला आणखी कोणी दुसरा गार्डियन असेल तर आपण इथं त्यांचं नाव देऊ शकता. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जेंडर सिलेक्ट करायचा आहे. आपण मेल फिमेल आपला जो जेंडर असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क 1चा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपला आयडेंटिफिकेशन मार्क द्यायचा जसे की आपल्याला इथं कोणता तीळ किंवा जळण्याच्या निशाण असे काही डाग असेल तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथं आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क 2चा पण ऑप्शन दिलेला आहे. तर इथं पण आपल्याला आपली कोणत्या निशाणी द्यायची आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मॅरिटल स्टेटसबद्दल विचारला तर इथं आपण जर मॅरिड असाल तर मॅरेज सिलेक्ट करायचे आणि मॅरिड नसाल तर आपल्या इथं अनमॅरिड सिलेक्ट करायचे. आपण जर इथं मॅरिड सिलेक्ट केले तर आपण या अग्निवीरच्या पोस्टसाठी इलिजिबल राहणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला इथं अनमॅरिड म्हणूनच सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली फोटोग्राफ अपलोड करायचे. आपल्याला हे आपली फोटोग्राफ जेपीजी किंवा PNG फॉर्ममध्ये 100 कबीच्या आतमध्ये आपल्या इथं अपलोड करायचे आहे. इथं फोटोग्राफ अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला आपली सिग्नेचर अपलोड करायचे. आपली सिग्नेचर पण जेपीजी किंवा PNG फॉर्ममध्ये 50 KB आतमध्ये आपल्या इथं अपलोड करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला डोमिसाइल प्रूफ द्यायचा आहे. आपला हा डोमिसाइल प्रूफ पण जेपीजी किंवा PNG फॉर्ममध्ये 300 KB आतमध्ये इथं आपल्याला अपलोड करायचे. याप्रमाणे इथं आपल्याला आपली हे संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायचे. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं कंटिन्यूचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग इथं हे आपली संपूर्ण डिटेल्स सेव्ह होऊन जाणार आणि आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपली आणखी काही ॲडिशनल डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपल्या हायेस्ट एज्युकेशनबद्दल विचारलं आहे. तर आपल्या इथं जो आपला हायेस्ट एज्युकेशन झाला असेल तो सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला मॅट्रिक, सिनियर सेकंडरी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून आपला जो हायेस्ट एज्युकेशन झाला असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला 10वी पास झाले आहे का म्हणून विचारला आहे. अगर झाला असेल तर आपल्याला इथं या कंप्लीटवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जर आता आपण 10वीमध्ये शिकत असाल तर आपल्या इथं करंटली पर्सिंग म्हणून इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपण इथं पर्सिंगवरती जर क्लिक केले तर याप्रमाणे इथं खाली हा आपल्याला डिक्लेरेशन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि जर कंप्लीट असेल तर आपल्याला इथं फक्त या कंप्लीटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं 12वीबद्दल विचारलं आहे. तर आपली जर 12वी झाली असेल तर इथं पण आपल्याला कंप्लीटवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जर आता 12वीमध्ये जर शिकत असाल तर आपल्याला इथं करंटली पर्सिंगवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आणखी हा डिक्लेरेशन येऊन जाणार. तर आपण इथं हे इन्फॉर्मेशन वाचून या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जर 12वी शिकतच नसाल तर आपल्याला इथं नॉट अप्लिकेबलवरती याच्यावरती क्लिक करायचं. याप्रमाणे आपल्या इथं आपल्या 12वीचे डिटेल्स द्यायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या ITIबद्दल विचारलं आहे. इथं आपल्याला विचारलं आहे की आपण 2 वर्षाचा कोणता व्होकेशनल ITI कोर्स केला आहे का. अगर केले असेल तर आपल्याला ते या यसवरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण नॉन व्होकेशनल सब्जेक्ट्समध्ये आपला फिजिक्स आणि मॅथ हे सब्जेक्ट होते का असतील तर आपल्याला ते या यसवरती क्लिक करायचं आहे.
आणि त्याच्यानंतर मग येतं खाली आपल्याला त्या फिजिक्समध्ये आपले जे टोटल मार्क असतील ते टोटल मार्क द्यायचे आणि त्या टोटल मार्कमधून आपल्याला जेवढे मार्क मिळाले असतील ऑप्टेन मार्क जेवढे मिळालेले मार्क आहे ते मार्क आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर तर मॅथच्या सब्जेक्टमध्ये जेवढे टोटल मार्क होते ते टोटल मार्क आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर त्या टोटल मार्कमधून आपल्याला जेवढे मिळाले असेल जेवढे ऑप्टेन मार्क असेल ते ऑप्टेन मार्क आपल्याला इथं द्यायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपला जो स्ट्रीम असेल तो स्ट्रीम द्यायचा आणि इथं ऑप्टेन पर्सेंटेजमध्ये आपल्याला जेवढे पर्सेंटेज मिळाले असतील ते पर्सेंटेज द्यायचे आणि इथं आपल्याला आपल्या मार्कशीटचा सर्टिफिकेट नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली मार्कशीट अपलोड करायची. आपली हे मार्कशीट 300 KBच्या अंदर आपल्याला इथं PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे आणि आपला जर इथं कोणता नॉन वोकेशनल कोर्स नसेल आपले त्याच्यामध्ये मॅथ आणि फिजिक्स हे सब्जेक्ट नसतील तर आपल्याला इथं फक्त नोवरती क्लिक करायचे आणि नोवरती क्लिक केल्यानंतर तर आपले मॅथ आणि फिजिक्सचे हे ऑप्शन इथून चालले जातील, इथून रिमूव्ह होत जातील. तर आपल्याला इथं खाली दिलेले स्ट्रीम, ऑप्टेन पर्सेंटेज, सर्टिफिकेट आणि अपलोड मार्कशीटचा हेच ऑप्शन इथं फिलअप करायचे आणि आपण जर आपला कोणता पण 2 वर्षाचा वोकेशनल किंवा ITI कोर्स केले नसेल तर आपल्याला इथं फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या डिप्लोमा कोर्सबद्दल विचारलं तर आपण इथं कोणता आपला डिप्लोमा कोर्स केले असेल तर आपल्याला इथं या यसवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर खाली इथे हे काही ऑप्शन्स येऊन देणार. तर सर्वात अगोदर आपल्याला इथून आपला स्ट्रीम सिलेक्ट करायचा, आपला जो स्ट्रीम असेल तो सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं ऑप्टेन पर्सेंटेजमध्ये आपल्याला जेवढे पर्सेंटेज मिळाले असतील ते पर्सेंटेज इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला सर्टिफिकेट नंबर द्यायचा आणि इथं आपल्याला आपली मार्कशीट अपलोड करायची. आपली हे मार्कशीट पण 300 KBच्या अंदर आपल्याला इथं PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे आणि जर आपला इथं कोणता डिप्लोमा कोर्स नसेल तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर खाली येतं आपल्याला आपण ज्या पोस्टसाठी अप्लाय करता त्या ऑप्शन सिलेक्ट करायचा. इथं आपल्याला आपण जर SSR साठी अप्लाय करत असाल तर आपल्याला इथं या यसवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपण स्पॉन्सर कॅन्डिडेट आहे का म्हणून विचारला तर आपण जर स्पॉन्सर कॅन्डिडेट असाल तर आपल्याला इथं या यसवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून स्पॉन्सर टाईपमधून आपला जो स्पॉन्सर टाईप असेल तो सिलेक्ट करायचा आणि इथं आपल्याला आपला स्पॉन्सर सर्टिफिकेट अपलोड करायचा. हा सर्टिफिकेट पण आपल्याला इथं 100 KBच्या अंदर JPG, PNG किंवा JPG फॉर्ममध्ये अपलोड करायचा आणि आपण जर स्पॉन्सर कॅन्डिडेट नसाल तर आपल्याला इथं फक्त नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा दिलाय, इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि आपण जर MR साठी पण अप्लाय करत असाल तर आपल्याला इथं या यसवरती क्लिक करायचे. आपण इथं एका वेळेस SSR आणि MR साठी पण अप्लाय करू शकता आणि आपण जर जो MR मेडिकलचा फॉर्म फिलअप केले तर आपल्याला इथं हा SSR आणि MRचा ऑप्शन येणार नाही. बाकी सर्व SSR, MR आणि मेडिकलचे फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस एकच आहे. आपण जर इथं MR साठी पण अप्लाय करत असाल तर आपल्याला इथं या यसवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं MR ब्रांच सिलेक्ट करण्यासाठी प्रेफरन्स नंबर 1, प्रेफरन्स नंबर 2 आणि प्रेफरन्स नंबर 3 चे ऑप्शन दिलेले आहे. तर इथून आपल्याला आपण ज्या ब्रांचसाठी अप्लाय करत असाल ते प्रेफरन्स आपल्या इथून सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपण स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट आहे का म्हणून विचारलं आहे तर आपल्याला इथं असाल तर यस करायचं आहे आणि यस केले तर याप्रमाणे आपल्यासमोर याप्रमाणे स्पॉन्सर टाईपचे ऑप्शन येऊन जाणार. आपल्याला इथून आपला स्पॉन्सर टाईप सिलेक्ट करायचा आणि इथं आपल्याला आपला स्पॉन्सर सर्टिफिकेट अपलोड करायचा. हा सर्टिफिकेट पण आपल्या इथं 100 KB मध्ये JPG, PNG किंवा JPG फॉर्ममध्ये अपलोड करायचे आणि आपण जर इथं कोणते स्पॉन्सर कॅन्डिडेट नसाल तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला NCC सर्टिफिकेट बद्दल विचारलं आहे तर आपल्याकडे जर NCC सर्टिफिकेट असेल तर आपल्याला इथं या यसवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला जो NCC विंग असेल तो NCC विंग आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथून सर्टिफिकेटमधून आपला जो ABC जो सर्टिफिकेट असेल तो सर्टिफिकेट सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपल्याला आपला सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे. आपला हा सर्टिफिकेट 100 KB मध्ये JPG किंवा PNG फॉर्ममध्ये इथं आपल्याला अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या इथून NCC डायरेक्टेड स्टेट जो असेल तो स्टेट आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपला NCC डायरेक्टेड सिटी जी असेल तर सिटी सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला युनिट नेम सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपला युनिट नंबर सिलेक्ट करायचा आणि इथं आपल्याला आपला NCC नंबर द्यायचा आहे आणि आपल्याकडे जर कोणता NCC सर्टिफिकेट नसेल तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्याला स्विमिंग येते का. येत असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे आणि नसेल येत तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचं. याप्रमाणे आपल्या इथं हे संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायचे. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या इथं सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे संपूर्ण इन्फॉर्मेशन सेव्ह होऊन जाणार आणि आपण जर MR आणि SSR या दोन्ही पोस्टसाठी एका वेळेस अप्लाय करत असाल तर आपण या दोन्ही पोस्टसाठी एका वेळेस अप्लाय करू शकता आणि आपल्याला जर फक्त SSR किंवा MR साठी सिंगल अप्लाय करायचं असेल तर आपण इथं एकाच पोस्टसाठी पण अप्लाय करू शकता.
याप्रमाणे आपल्याला इथं आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपला लाईव्ह फोटोग्राफ द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं कॅमेऱ्याच्या समोर यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली जे फोटो काढायचे असेल त्यावेळेस आपल्याला इथं क्लिक हेअर टू कॅप्चर फोटो 1 वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं कॅप्चर फोटो 2 वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर कॅप्चर 3 आणि कॅप्चर 4 वरती फोटो काढायचे. याप्रमाणे आपल्याला इथं आपले फोटोग्राफ काढायचे. हे 4 फोटोग्राफ काढल्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिडेट आणि सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपले फोटो सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं वरती नेक्स्टचं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपल्या कम्युनिकेशनची डिटेल द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस द्यायचा आहे. आपला जो करस्पॉन्डन्स ॲड्रेस असेल तो आपल्याला इथं ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईनमध्ये संपूर्ण द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला जो स्टेट असेल तो स्टेट सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला ब्लॉक द्यायचा आहे. ब्लॉक दिल्यानंतर इथून आपला जो जवळचा पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. याप्रमाणे आपल्याला इथं आपल्या करस्पॉन्डन्स ॲड्रेसची डिटेल द्यायची आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला परमनंट ॲड्रेसबद्दल विचारलं तर आपला जो परमनंट ॲड्रेस असेल तर आपल्याला इथं खाली परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे आणि आपला जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर आपल्याला इथं ह्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जर सेम नसेल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक न करता इथं परमनंट ॲड्रेसमध्ये आपला संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. याप्रमाणे आपल्याला इथं आपला करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस द्यायचा आहे. ॲड्रेस दिल्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्ह अँड प्रोसीडचे ऑप्शन दिले तर आपल्या इथं सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजवरती आपल्याला आपल्या 10वीच्या मार्क्सबद्दल डिटेल्स द्यायचे आहे. इथं आपल्याला डाव्या साईडला हे सब्जेक्ट नाव दिलेलं आहे. तर आपल्याला इथं या सब्जेक्ट नावच्या समोरच इथं टोटल मार्क दिलेला आहे. म्हणजे इथं टोटल मार्कमध्ये आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये किती टोटल मार्क होते ते टोटल मार्क द्यायचे आणि त्या टोटल मार्कमधून आपल्याला किती मार्क मिळाले आहे ते मार्क आपल्याला या ऑप्टेन मार्कमध्ये द्यायचे आहे. जसे की आता इंग्लिशमध्ये आपल्याला मॅक्सिमम मार्क हे जेवढे असतील ते मार्क आपल्याला इथं द्यायचे आहे आणि त्या मॅक्सिमम मार्कमधून आपल्याला जेवढे मार्क मिळाले असतील ते मिळालेले मार्क येते या ऑप्टेन मार्कमध्ये द्यायचे आहे. याप्रमाणे आपल्याला आपल्या संपूर्ण 10वीमध्ये जे विषय होते त्या विषयामध्ये जे आपल्याला मार्क होते त्यांची डिटेल्स द्यायचे. हे डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली मॅक्सिमम टोटल मार्कमध्ये आपले जे टोटल मार्क होते ते टोटल मार्क येथे येऊन जाणार आणि आपण जे आपल्याला जेवढे मार्क मिळाले असतील टोटल ते टोटल मार्क येथे येऊन जाणार. त्यानुसार आपले जे पर्सेंटेज असणार ते पर्सेंटेज आपल्या इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला इथं आपल्या मार्कशीटचा सिरियल नंबर द्यायचा आहे आणि इथून आपल्याला आपला SSCचा जो बोर्ड असेल तो बोर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपला जो स्कूल किंवा इन्स्टिट्यूट असेल त्या इन्स्टिट्यूटचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपली जिथं एक्झाम झाली असेल त्या एक्झामचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या स्कूलचं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं आपली 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. आपली ही 10वीची मार्कशीट 300 KBच्या अंदर आपल्याला इथं PDF फॉर्ममध्ये अपलोड करायची आहे. याप्रमाणे आपल्याला इथं आपल्या 10वीची डिटेल्स द्यायची आहे. हे डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं खाली सेव्ह अँड प्रोसीडचा ऑप्शन दिला आहे तर आपल्याला इथं या सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपली हे SSCची डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार आणि आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपल्या 12वीची डिटेल्स द्यायचे. ज्याप्रमाणे इथं आपल्या 10वीच्या मार्काची आपण डिटेल्स दिले होते त्याचप्रमाणे आपल्याला या पेजवरती आपल्याला आपल्या 12वीच्या मार्काची डिटेल्स द्यायचे. आपण इथं ज्या विषयाचे मार्क देत असाल त्या विषयाच्या मार्कच्या समोर इथं मॅक्सिमम टोटल मार्कमध्ये आपल्याला त्या विषयामध्ये जे टोटल मार्क मॅक्सिमम मार्क होते ते संपूर्ण मार्क इथं द्यायचे आणि त्या मार्कमधून आपल्याला जेवढे मार्क मिळाले असतील ते मार्क आपल्या इथं ऑप्टेन मार्कमध्ये इथं द्यायचे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या संपूर्ण मार्काची डिटेल्स द्यायचे. डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली टोटलमध्ये संपूर्ण टोटल मार्कची टोटल इथं येऊन जाणार आणि त्या टोटल मार्कमधून आपल्याला जेवढे मार्क मिळाले आहेत ते ऑप्टेन मार्क इथं येऊन जाणार आणि त्यानुसार इथं खाली आपले पर्सेंटेज पण येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या त्या 12वीच्या मार्कशीटच्या इथं सिरियल नंबर द्यायचा. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला स्कूल इन्स्टिट्यूटचा स्टेट सिलेक्ट करायचा आणि आपली जिथं एक्झाम झाली होती त्या एक्झामचा स्टेट आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या स्कूल किंवा इन्स्टिट्यूटचं नाव द्यायचं आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपल्या 12वीच्या HSCचा बोर्ड सिलेक्ट करायचा. बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आपली मार्कशीट अपलोड करायची. आपली हे मार्कशीट 300 KBच्या अंदर आपल्याला इथं PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे. त्याप्रमाणे आपल्याला इथं आपल्या 12वीची संपूर्ण डिटेल्स द्यायचे. डिटेल्स दिल्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्ह 12 मार्क डिटेल्स अँड प्रोसीडचा ऑप्शन दिला आहे तर आपल्याला इथं क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि या पेजमध्ये आपल्याला आपल्या एक्झाम सेंटरचे प्रेफरन्स द्यायचा. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपण ज्या स्टेटमध्ये एक्झाम देत असाल तो स्टेट आपल्याला इथून सिलेक्ट करायचा. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं सिटीमध्ये
त्या स्टेटमध्ये जेवढे पण एक्झामचे सिटी असतील ते सिटी इथं येऊन जाणार आणि आपण ज्या सिटीमध्ये आपली एक्झाम देत असाल ते सिटी आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. याचप्रमाणे आपल्याला इथं आपला प्रेफरन्स नंबर 2 आणि प्रेफरन्स नंबर 3चा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथून आपला स्टेट आणि सिटी सिलेक्ट करायचे. आपला एक्झाम सेंटर सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली आपल्याला सेव्ह अँड प्रोसीडचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा डिक्लेरेशन येऊन जाणार. हा आपला लास्ट पेज आहे. इथं हा दिलेली हे डिक्लेरेशनमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून या बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला इथं सेव्ह अँड सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपल्याला या फॉर्म फिलअप करण्यासाठी किती पेमेंट मागते त्याची डिटेल्स दिलेली आहे. इथं हा MRचा फॉर्म फिलअप करण्यासाठी 550 रुपये आणि त्याच्यावर 18% GST म्हणजेच 649 रुपये आपल्याला इथं पे करायचे. आपण जर इथं SSR आणि MR या दोन्हीसाठी जर अप्लाय केले तर आपल्याला इथे याचे डबल फीज लागणार आहे. पेमेंट करण्यासाठी आपल्याला इथं SBI पेवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पे नाववरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे पेमेंट करण्यासाठी हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. आपण जर इथं QR कोडने पेमेंट करत असाल तर आपल्याला या UPI वरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे UPI QR कोडचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं या UPI QR कोडवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पे नाववरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा आपला QR कोड येऊन जाणार. तर आपल्याला इथं या QR कोडला स्कॅन करून आपला पेमेंट करायचा आहे. पेमेंट केल्यानंतर इथं आपण जो आपला फॉर्म फिलअप केला त्याची PDF येऊन जाणार आणि मग आपण त्या PDFला जर प्रिंट काढायची असेल तर आपण त्याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल लॅपटॉप PC मध्ये पण सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण SSR, MR किंवा MR मेडिकलचा फॉर्म ऑनलाईन फिलअप करू शकता. मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.